करते बघा, लाल भोपळा आहे, पावशेर घेतलं आहे. मी जे साली काढलेत आता आपण खिसून घेऊया. ह्याला आधी धुवून घ्यायचं. अशा प्रकारे आपण खिसून घेऊया. बघा, असा मी भोपळा हा खिसून घेतला आहे. हे बघा, अशा प्रकारे आपण हा चांगला शिजून घेऊया. ह्यात आपण 1 वाटी गूळ घालणार आहोत. ते बघा, पावशेरला मी आत पावला थोडा जास्त घेतला. आता आपण ह्याच्यामध्ये छान शिजून घेऊया. हा गूळ बी ह्याच्यात छान मॅच होतो. ते बघा, आपला गूळ पण यात चांगला वितळून गेला आहे. आता हे ह्याच्यात आपण चांगलं हे एकदम कोरडं करून घ्यायचं. भोपळा चांगला शिजून घ्यायचा. आता आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा वेलची पूड टाकणार आहोत. मी ही साखरमध्ये वाटूनच ठेवलेली आहे वेलची पूड. तर हे आता एकदम सुक्क करून घ्यायचं आहे आणि आपला भोपळा पण छान शिजला जाईल. तर हे एकदम कोरडं करून घ्यायचं. तर हे बघा, आपला भोपळा बी छान शिजला आहे, एकदम मस्त. गूळ बी छान मॅच झालं आहे. तर आता हे आपण थंड होण्यासाठी हे मिश्रण ठेवूया. आपण गॅस बंद करणार आहोत. आता मी ह्याच्यामध्ये हे काढून घेतलं आहे. तर आता आपण ह्याच्यात हा रवा टाकूया. अर्धी वाटी, अर्धा वाटी. हे बघा, छोटी बारीक घेतली वाटी मी. तुम्ही ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ बी टाकू शकता. आणि हे गव्हाचं पीठ 1 वाटी. पण हे आपण मळत ह्यात टाकणार आहोत, कारण जेवढं पीठ सपाजल तेवढंच आपण घेणार. तर हे आपण आता एकजीव करून घेऊया. ह्याच्यामध्येच मळायचं, पाण्याचा वापर नाही करायचा. जेवढं ह्यात पीठ सपाजल तेवढंच मळून घेऊया. तर हे बघा, ह्यात मी पाणी नाही टाकले. हे असं घट्ट पीठ मळून घ्यायचं. ह्याचे वडे खूप छान होते. लहान मुलांना पण असे बारीक पातळ छोटे लाटून बारीक पुऱ्या करून तळून डब्यात पण ह्या राहू शकते. कडक तळून घ्यायचे. हे बघा, मी ह्याच्यात पाण्याचा वापर नाही केला. हे असं तुम्हाला जर लई कडक वाटलं तर तुम्ही ह्याला दुधाचा हात लावू शकता. पण हे आपलं पीठ एकदम छान झालं आहे होतं. ते बघा, आपलं पीठ तयार आहे. तर आपण ह्याला थोडं छानपैकी भिजवून देऊया 10-15 मिनिटं. मग आपण ह्याच्या पुऱ्या करणार आहोत. हे लहान मुलांना चाट खायला बारीक कडक करून तळलं ना, खूप छान लागतं. आणि हे 8-10 दिवस राहतात. हे पाणी न लावता मळलेलं पीठ. जेवढं त्या मी थोड्या प्रमाणात दाखवले. तुम्हाला जर जास्त करून डब्यात भरून ठेवायचे असेल तर तुम्ही अर्धा किलो भोपळा घेऊन त्याच्या करू शकता. तरी पण ह्याच्या भरपूर होतं. तर आता आपण हे झाकून ठेवूया 10-15 मिनिट. हे अशा प्रकारे आपण असे गोळे करून हे गोल लाटून घेणार आहे. तुम्ही मोठी लाटून पुऱ्या टाईप केलं तरी चालतं. हे बघा, अशा प्रकारे. तर आता आपण हे सगळे गोल लाटून घेणार. तुम्ही थोडा पिठाचा हात लावला तरी चालेल. हे बघा, तेल आपलं तापत आले. तर हे आपण पुऱ्या सोडून घेऊया. 2-2च टाकणार आहे. त्या बारीक गॅसवर तळायच्या.
हे बघा, हे बारीक गॅसवर आपण छान कुरकुरीत भाजून घ्यायचं आहे. ह्याचा कलर लालच येतो कारण आपण यात गूळ टाकलं आहे आणि भोपळा पण लाल. हे नंतर एकदम कडक होते. पटपट भाजलं. अशा प्रकारे गॅस बारीक करायचा म्हणजे हे चांगलं खरपूस होतं. हे आपले भोपळ्याचे, लाल भोपळ्याचे वडे रेडी. हे चहामध्ये खायला खूप छान लागतात, कुरकुरीत लागतात. ते आवडल्यास सबस्क्राईब करा. थँक्यू.